आमच्या गावचं ग्रामदैवत ब्रह्माणी भवानी माता मंदिर. या मंदिराचा परिसर आता असा सुशोभित करण्यात आलेला आहे, हिरवागार झालेला आहे. दहा 12 वर्षापूर्वी इथं जुनं मंदिर होतं आणि या मंदिराच्या या बाजूला डाव्या बाजूला हा तलाव होता. आता इथं कमळं फुललेली दिसतात, पण 10-15 वर्षापूर्वी इथे कमळ नव्हतं. मस्त पाणी असायचं. विशेषतः पोळ्याच्या आदल्या दिवशी इथं बैल धुतले जायचे आणि बायकासुद्धा या ठिकाणी या काठावर धुणं धुत राहायच्या. आता कोणी धुणं धुवायलाही येत नाही असं वाटते आणि बैलांना धुवायला एकतर इथं जागाही उरली नाही आणि बैलही उरले नाही, दोन्ही गोष्टी आहेत. ती पलीकडे एक चिंच पडलेली दिसते, जरा झूम करतो मी. ही फार मोठी चिंच होती ही आणि त्यावेळी हा रोड वगैरे काही नव्हता. आमच्या लहानपणी इथं रोड वगैरे काही नव्हता. ही पौळ होती, ज्याला पाळू म्हणतात. ही काळ्या मातीची अशी पौळ होती आणि इथं पावसाळ्यात तो पलीकडचा जो भाग आहे तो दिसतो, तो गायराना म्हणजे गाय गवार उभं राहण्याची जागा होती ती. आणि या रस्त्यानं बहुतेक जे सगळे ढोरं जायचे, म्हशी असतील, बैल असतील, गाई असतील, शेळ्या असतील, पावसाळ्यात ते सगळा इथला जो चिखल असतात, काळ्या मातीचा, चिकन मातीचा चिखल तयार झालेला इथं तो तुडवत जायचे आणि तो तुडवल्यामुळं तो चिखल इतका नरम व्हायचा की लहानपणी आम्ही काय करायचो, मग इथं येऊन ओल्या मातीचे बैल करायचे, गणपती करायचा, किंवा जे शाळेमध्ये सांगत आम्हाला की बुवा वांग करून आणा, बैगन करून आणा, मिरची करून आणा, अशा पद्धतीनं. त्यामुळे इथले त्या काळातले जे कोणी माझ्यासारखे पोरं होते ते कुठलीही मातीची वस्तू बनवण्यात वाकबगार होते. आणि आता हे सगळं दृश्य बदललेलं आहे. ही जी चिंच आहे त्यावेळेस ती फार भयानक वाटायची, भीती वाटायची. तिच्या खाली दिवसा जायची सुद्धा. विशेषतः आमच्या लहान मुलांना या चिंचेचं भय याच्यासाठी वाचायचं की अशी एक वंदता होती त्यावेळेस की या चिंचेवर भूतं आहेत. काही ठिकाणी खोडात खिळे ठोकलेले दिसायचे, तर ते का, तर त्याच्याखाली भूत खिळाटलेलं आहे, अशी एक वंदता होती. पलीकडून स्मशानभूमी, आणि ती ही गोपाळ समाजाची स्मशानभूमी होती. त्यामुळे त्यांची जी प्रेतं असतात ते पुरले जातात आणि त्या पुरलेल्या प्रेतावर कमरे एवढाले चिरे लावलेले असतात आणि त्या चिऱ्यांना शेंदूर लावलेला असे, त्याच्यामुळे ती दिसायला तेही फार भयानक असे. आमच्या मंडळाची किंवा आमच्या जातीच्या लोकांची जी स्मशानभूमी होती ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला होती. आज हे सगळं स्वरूप बदललेलं आहे. हा रस्ता आता शेतात जायचा रस्ता आहे, पण सिमेंटचा रस्ता तयार झाला. तिकडे पुढे शिरपुट नावाचं गाव आहे, त्या गावीसुद्धा रस्ता झाला. हाही रस्ता नव्हता. इथे एक नाला आहे ज्याला लेंडी म्हणायचो आम्ही, बऱ्यापैकी वाहत होता ते, पण सगळं दोन्ही बाजूला हगणारांची दाटी असायची आणि त्यामुळे पाऊस आला की त्या लेंडीत नुसतं कशाचं घाण पाणी, की ज्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीचं हा हाल. वॉटर फिल्टर. आमचे बंधू हरिभाऊ मुसळे इथले कार्यकर्ते आहेत, राजकीय सामाजिक. हा हॉल शासकीय मदतीतून, बरोबर आहे, जिल्हा परिषदेच्या फंडातून बनवला गेला आहे. समोरचं मंदिर क वर्ग देवस्थानला
सरकारनं मान्यता दिलेली आहे क वर्गासाठी. मस्त सुशोभित केलेलं आहे आणि बाजूला ही इमारत बांधलेली आहे. याच्या पाठीमागे मोठा परिसर आहे. तिथे स्वयंपाकाची सोय असते. दर दत्त जयंतीला इथे यात्रा भरते. खूप मोठी यात्रा असते. सगळ्या लेकीबाळी गावगावच्या म्हाताऱ्या कोताऱ्या तरुण येतात आणि गावातली आणि शेजेगावची मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने असते. इथे यात्रेच्या वेळेस गाडे ओढले जातात नवसाची आणि संध्याकाळी लहाड खेळली जाते. लहाड याचा अर्थ विस्तव तयार केलेला असतो, ज्याला आहार म्हणता येईल, लाकडाचा खवखव असा, आणि त्याच्यातून चालत जाणे. त्यात तूप आणि गूळ टाकतात, खोबरं टाकतात, त्यामुळे तो विस्तव जास्त प्रज्वलित होतो. आणि या विस्तवावरून हे नवस करणारे जे असतात ते चालत जातात. तर अशा पद्धतीने आज मी सौ अरुणाची भाचा आणि भाचसून सोनू आणि वैष्णवी यांना घेऊन इथे दर्शनाला आलेलो आहे. ग्रामदैवत आहे. गावात एक समिती तयार झालेली आहे, ट्रस्ट तयार झालेला आहे आणि त्या ट्रस्टमार्फत याचा कारभार केला जातो. हे नवदाम्पत्य